कालच्या व्हिडिओमध्ये आपण फॉन्ट प्रॉपर्टीजबद्दलचं प्रॅक्टिकल पाहिलं होतं. म्हणजेच फॉन्ट प्रॉपर्टीज आपण CSS कोडमध्ये कुठे वापरायचे असतात किंवा फॉन्टच्या किती प्रॉपर्टीज आहेत आणि त्या प्रॉपर्टीज कशा पद्धतीने CSS कोडमध्ये आपण ॲड करतो आणि त्या ॲड केल्यानंतर आपल्याला हवं ते योग्य असं आउटपुट मिळालं का हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच होतं. म्हणजेच तुम्ही CSS कोड लाईक HTML ओनली आपण त्या सेम कोडमध्ये फॉन्ट टॅग म्हणजेच फॉन्ट टॅग नाही तर फॉन्टच्या प्रॉपर्टीज CSS कोडमध्ये ॲड केल्या आणि त्याचं आउटपुट पाहिलेलं होतं. तुम्ही जर हा व्हिडिओ अजूनही पाहिला नसेल फॉन्ट प्रॉपर्टीच्या रिलेटेड तर तुम्ही अवश्य पहा. सेम तसंच प्रॅक्टिकल तुम्ही घरच्या PC वरती करून पहा म्हणजे तुम्हाला सेम तसंच आउटपुट मिळेल आणि म्हणजे तुमच्या लक्षात येईल की फॉन्ट प्रॉपर्टीज आपण नक्की कुठे वापरतो आणि त्याचा आउटपुट कशा पद्धतीने मिळते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बॉर्डर प्रॉपर्टीज. बॉर्डर प्रॉपर्टीज म्हणजे काय, जर तुम्ही एखादं वेब पेज क्रिएट केलं CSS विथ HTMLचा कोड यूज करून तर त्या वेब पेजला आपण कशा पद्धतीने बॉर्डर स्टाईल अप्लाय करू शकतो किंवा बॉर्डरची विड्थ कशा पद्धतीने वाढवू शकतो किंवा ती जी काही बॉर्डर आपण अप्लाय करणार आहे वेब पेजला त्याचा कलर स्टाईल आणि विड्थ कशा पद्धतीने आपण चेंज करणार आहोत याची माहिती आपणाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप करू नका, कारण तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला तर नक्की कोणत्या स्टेप्स मी कशा पद्धतीने टाईप करत आहे हे तुमच्या लक्षात येईल. मग सेम तुम्ही तसंच करा की ही नोटपॅड विंडो आहे आणि या नोटपॅड विंडोमध्ये मी HTMLचा कोड त्याचमध्ये हा CSSचा कोड ॲड केलेला आहे. आता या ॲड केलेल्या CSSच्या कोडमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये मी बॉडी टॅग या बॉडी सेक्टरच्या अंडर फॉन्ट प्रॉपर्टीज ज्या होत्या 3 फॉन्ट प्रॉपर्टीज त्या ॲड केलेल्या होत्या. आता आजच्या व्हिडिओमध्ये त्या फॉन्ट प्रॉपर्टीजच्या ऐवजी या 3 ज्या आहेत त्या बॉर्डर प्रॉपर्टीज मी ॲड केलेल्या आहेत. म्हणजे काय, हा जो मेन बॉडी टॅग आहे या मेन बॉडी टॅगच्या अंडर जी काही इन्फॉर्मेशन मी टाईप केलेली आहे त्या इन्फॉर्मेशनला म्हणजे ही इन्फॉर्मेशन ज्यावेळेला आपल्याला वेब पेजवरती डिस्प्ले होईल ॲज अ आउटपुट म्हणून त्यावेळेला बॉर्डर स्टाईल कोणती डिस्प्ले झाली पाहिजे, बॉर्डर कलर कोणता डिस्प्ले झाला पाहिजे आणि त्याचबरोबर बॉर्डरला विड्थ किती अप्लाय झाली पाहिजे हे आपण या बॉडी सेक्टरच्या अंडर ओपनिंग कर्ली ब्रॅकेट आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटच्या मध्ये आपण डिफाईन केलेलं आहे. म्हणजे काय तर बॉर्डरच्या 3 प्रॉपर्टीज आहेत. बॉर्डरच्या 3 प्रॉपर्टीज आहेत ज्या आपण CSS कोडमध्ये यूज करतो. इथे आहे बॉर्डर स्टाईल म्हणजे तुम्हाला वेब पेजला कोणत्या पद्धतीची बॉर्डर स्टाईल अप्लाय करायची आहे. म्हणजे ती सॉलिड हवी आहे, डॉटेड हवी आहे, डबल लाईन हवी आहे की अजून कोणती हवी आहे. त्याचे जे टाईप्स आहेत ते तुम्ही बॉर्डर स्टाईल ही प्रॉपर्टी इथे हा कोलन टाईप करायचा आणि कोलन नंतर त्याची व्हॅल्यू म्हणजे तुम्हाला कोणती लाईन ॲज अ बॉर्डर म्हणून दिसली पाहिजे ते इथे टाईप करा. इथे मी सॉलिड टाईप केलेला आहे आणि एंड विथ सेमीकोलन. हा CSSचा रूल आहे की तुम्ही ज्या वेळेला प्रॉपर्टीज डिफाईन करता त्यावेळेला सेक्टरच्या आतमध्ये ओपनिंग कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये प्रॉपर्टीज टाईप करून त्याची व्हॅल्यू तुम्ही सेमीकोलननी एंड करायची. नंतर तुम्ही ही 3री प्रॉपर्टी मी यूज केलेली आहे बॉर्डर विड्थ म्हणजे तुम्हाला त्या बॉर्डरला म्हणजे थिकनेस ऑफ द विड्थ लाईन किंवा ती बॉर्डर तुम्हाला किती हवी आहे ते इथे तुम्ही पिक्सेलमध्ये डिफाईन करायचं आहे आणि एंड विथ सेमीकोलन द्यायचा. तर हा असा पूर्ण झाला. स्टाईल टॅगमध्येच मी बॉर्डर प्रॉपर्टीज डिफाईन केलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता मी बॉडी टॅगमध्ये काहीही डिफाईन केलेलं नाही. बॉर्डर तुम्हाला कोणती हवी या सेक्शनमध्ये मी काहीही डिफाईन केलेलं नाही. CSS कोडमध्ये या टॉपलाच आपण इथे सेक्टरच्या अंडर स्टाईल टॅगच्या मध्ये आपल्याला त्या प्रॉपर्टीज डिफाईन कराव्या लागतात हे नेहमी लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर तुम्ही स्टाईल टॅग एंड झाल्यानंतर हेड टॅग एंड करा आणि बॉडी टॅग स्टार्ट करायचा आणि मग तुम्हाला जे काही कंटेंट जो काही फॉर्मॅट यूज करायचा आहे ते या बॉडी टॅगच्या अंडर तुम्ही टाईप करू शकता. बॉडी टॅग एंड केलेला आहे शेवटी आणि HTML टॅग इथे एंड केलेला आहे.
ॲक्च्युली हे स्टँडर्ड 8ला पण आहे, 8, 9, 10 ॲज वेल ॲज 11वी-12वीच्या मुलांनासुद्धा हे आहे. इवन तुम्ही जर कोणती प्रोग्रॅमिंग लँग्वेज जर शिकणार असाल CSS वगैरे तर त्याचाच हा एक बेसिक पार्ट आहे. त्यामुळे तुम्ही आत्ता जर या बेसिक गोष्टी जर समजून घेतल्यात तर पुढे ॲक्च्युअल मेन CSS प्रोग्रॅमिंग लँग्वेजच्या वेळेला तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. सो 8 स्टँडर्डपासून पुढे सर्वच मुलांना हे अतिशय उपयुक्त आहे. आता मी ही पूर्ण कोडिंगची फाईल माझी रेडी आहे. ही फाईल कशा पद्धतीने आपण सेव्ह करतो, ज्या पद्धतीने आपण HTMLची फाईल सेव्ह करतो त्याच पद्धतीने आपण ही CSS विथ HTMLची फाईलसुद्धा सेव्ह करायची असते. आता ही मी फाईल तुम्हाला सेव्ह करून दाखवते. फाईल आणि सेव्ह ॲज. मी कोणता ऑप्शन सिलेक्ट करत आहे, सेव्ह ॲज. सेव्ह ॲजवरती क्लिक केल्याबरोबर सेव्ह ॲज डायलॉग बॉक्स ओपन होईल. यामध्ये तुम्ही C ड्राईव्हमध्ये तुमची फाईल सेव्ह करायची नाही. तुम्ही D ड्राईव्ह, C ड्राईव्ह सोडून DE कोणत्या लोकल डिस्क तुमच्या PCमध्ये आहेत, D असतील, E आहे, F आहे, मग D ड्राईव्ह मी सिलेक्ट करते आणि इथे फाईल नेमच्या इथे .txt बाय डिफॉल्ट दिसत आहे ते तुम्ही बॅकस्पेसनी ते इरेज करा आणि तुमच्या फाईलला नाव द्या. आता मी या फाईलला बॉर्डर प्रॉपर्टी असं नाव देते. बॉर्डर प्रॉपर्टी .html. मी काय नाव दिलेलं आहे या फाईलला, बॉर्डर प्रॉपर्टी .html. आता ही फाईल माझी मी सेव्ह करते. आता तुमच्या लक्षात येईल इथे बॉर्डर प्रॉपर्टी हे नाव दिसत आहे, म्हणजे ही माझी फाईल आता सेव्ह झालेली आहे. आता ही सेव्ह केलेली फाईल आहे, तर आता आपण आउटपुट कशा पद्धतीने चेक करायचं, तर सेम ज्या पद्धतीने आपण HTMLचं आउटपुट चेक करत होतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे CSS विथ HTMLची फाईलसुद्धा रन करायची आहे, म्हणजेच आउटपुट चेक करायचं आहे. तर आता मी काय करते, सर्च बॉक्समध्ये रन कमांड टाईप करते, रन, आणि या लिस्टमधून रन ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर असा हा रन सिस्टीम जी आहे ती डायलॉग बॉक्स, त्याचा डायलॉग बॉक्स ओपन होईल. आता इथे काय करा, तर तुम्ही कोणत्या ड्राईव्हमध्ये तुमची फाईल सेव्ह केलेली आहे. मी माझी फाईल D ड्राईव्हमध्ये सेव्ह केलेली आहे, म्हणून मी इथे D लेटर हे टाईप करते. आता मी D लेटर टाईप केल्याबरोबर जेवढ्या काही फाईल्स माझ्या D ड्राईव्हमध्ये आहेत त्या सर्व फाईल्सची नावं इथे तुमच्यासमोर दिसत आहेत. आता यामधून माझी फाईल कोणती आहे जी मी आत्ता तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवलेलं आहे ती हे पहा इथे, बॉर्डर प्रॉपर्टी .html ही आहे माझी आत्ताची फाईल. सो मी या फाईलवरती नावावरती क्लिक करते. याच्यावरती क्लिक केल्याबरोबर ते नाव या ओपन टेक्स्ट बॉक्सच्या मध्ये दिसत आहे. आता यामध्ये ओके या ऑप्शनवरती क्लिक करा. येस, हे पहा, हे आहे आपल्या आजच्या बॉर्डर प्रॉपर्टीचं आउटपुट. बॉर्डर रेड कलरमध्ये दिसत आहे, विड्थ पण त्याची ब्रॉड जरा आहे आणि कलर त्याचा रेड आहे. हे तुम्ही पाहू शकता. हे पहा, हे आहे आपलं प्रॅक्टिकल, त्याची बॉर्डर. आता या सेम प्रॅक्टिकलमध्येच मी काय करते की इथे जी या कोडमध्ये हे जे बॉर्डर स्टाईल सॉलिड आहे त्याच्याऐवजी मी डॉटेड टाईप करते, डॉटेड. ओके, आणि कलर पण चेंज करते. रेडच्या ऐवजी आपण ब्ल्यू देऊयात आणि थिकनेस पण त्याचा मी वाढवते 10 पिक्सेल. ही फाईल Ctrl+S नी सेव्ह करते. Ctrl+S म्हणजे शॉर्टकट की आहे आपली फाईल सेव्ह करण्यासाठी. आणि या माझ्या वेब ब्राउझरवरती फक्त मी रिफ्रेश करते. येस, तुमच्या लक्षात आलं असेल की डॉटेड बॉर्डर दिसत आहे आपल्या वेब पेजला आणि त्याचा कलर चेंज झालेला आहे आणि त्याची साईजसुद्धा चेंज झालेली आहे. मी डॉटेड यूज केली होती बॉर्डर स्टाईल. आता इथून मी पुन्हा कलर चेंज करते, रेड, आणि सॉलिड ही जी आपली स्टाईल होती ती सॉलिड घेते आणि इथून फक्त त्याचा जो थिकनेस आहे तो 15 पिक्सेल करते आणि आपण ही फाईल पुन्हा सेव्ह करूया. प्रत्येक वेळेला लक्षात घ्या की तुम्ही ज्यावेळेला छोटे छोटे चेंजेस करता तुमच्या या डॉक्युमेंटमध्ये, या कोडिंगमध्ये, त्यावेळेला प्रत्येक वेळेला तुम्ही ही फाईल सेव्ह करायची. सेव्ह केल्यानंतरच तो इफेक्ट त्या इन्फॉर्मेशनला अप्लाय होईल.
आता मी पुन्हा बॉर्डर स्टाईल चेंज केलेली आहे, बॉर्डर कलरही चेंज केलेला आहे आणि आता मी फक्त माझ्या वेब ब्राउझरवरती येऊन फक्त रिफ्रेश करते. येस, तुमच्या लक्षात आलं असेल की ज्या पद्धतीने मी बॉर्डर स्टाईल चेंज केली, ज्या पद्धतीने मी बॉर्डरचा कलर चेंज केला किंवा ज्या पद्धतीने मी बॉर्डरची विड्थ चेंज केली आहे, त्याच पद्धतीने बॉर्डर ही आपल्याला वेब ब्राउझरला और वेब पेजला अप्लाय झालेले दिसत आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या वेब पेजला बॉर्डर अप्लाय करू शकता. त्याचा थिकनेस, जे बॉर्डरची जी विड्थ आहे ती वाढवू शकता. बॉर्डरची जो कलर आहे बॉर्डरचा तोही तुम्ही चेंज करू शकता. ग्रीन, आता ग्रीन टाईप केल्यानंतर मी सेव्ह करते, Ctrl+S आणि नंतर फक्त माझ्या वेब ब्राउझरला येऊन जे वेब पेज ओपन झालेलं आहे त्याला मी रिफ्रेश करते. रिफ्रेश केल्याबरोबर जो कलर आहे तो कलर इथे चेंज झालेला आपल्याला दिसत आहे. तर अशा पद्धतीने या CSS कोडमध्ये मी तुम्हाला आज फॉन्ट प्रॉपर्टीजच्या नंतर ज्या बॉर्डर प्रॉपर्टीज आहेत त्या एक्सप्लेन केलेल्या आहेत. या अगोदर मी तुम्हाला CSSच्या रिलेटेड टेक्स्ट प्रॉपर्टीज आणि फॉन्ट प्रॉपर्टीज, टेक्स्टच्या सुद्धा 3 प्रॉपर्टीज आहेत आणि फॉन्टच्या सुद्धा 3 प्रॉपर्टीज आहेत, त्या मी प्रॅक्टिकली अप्लाय करून दाखवलेल्या आहेत. आणि आज आपण जे पाहिलेलं आहे ते बॉर्डरच्या प्रॉपर्टीज, म्हणजे आपण कशा पद्धतीने आपल्या वेब पेजला बॉर्डर अप्लाय करू शकतो अलॉंग विथ विड्थ, स्टाईल आणि कलर. तर ह्या आपल्या आत्तापर्यंतच्या 3 प्रॉपर्टीजच्या म्हणजे टेक्स्ट प्रॉपर्टी, फॉन्ट प्रॉपर्टी आणि बॉर्डर प्रॉपर्टीज एक्सप्लेन करून झालेल्या आहेत विथ प्रॅक्टिकल. तुम्ही ह्या 3ही प्रॉपर्टीज प्रॅक्टिकली घरी नक्की करून बघा, म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुमच्या स्टेप्स पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही मी ज्या पद्धतीने फाईल सेव्ह करून रन केलेली आहे त्याच पद्धतीने ती फाईल तुम्ही सेव्ह करून रन करा. नक्कीच तुम्हाला जे मला आउटपुट मिळालेलं आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला आउटपुट नक्कीच मिळेल. त्यामुळे ज्या काही स्टेप्स, जो काही सिंटॅक्स आहे, जो काही रूल आहे तो तुम्ही योग्य पद्धतीने फॉलो करा. एकही मिस्टेक करू नका, सिली मिस्टेक अजिबात करू नका. म्हणजे जिथे कोलन आहे तिथे कोलन द्या, जिथे सेमीकोलन आहे तिथे सेमीकोलन द्या, म्हणजे तुम्हाला विदाऊट एरर आउटपुट मिळून जाईल. तर हे प्रॅक्टिकल तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला जर योग्य आउटपुट मिळालं तर कमेंटद्वारे नक्की कळवा. हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.